शुभ संध्याकाळ विद्यार्थी मित्रांनो. कुमार भारती इयत्ता 9वीच्या कविता विभागामध्ये पद्य विभागामध्ये पहिल्या कवितेला आपण सुरुवात करणार आहोत. कवितेचे नाव आहे वंदे वंदे मातरम आणि कवितेचे रचयिता आहेत आधुनिक वाल्मिकी म्हणून वैदर्भीय साहित्याची पुरणपोळी म्हणून ज्या गीतकाराचा आश्चर्यकारक उल्लेख केला जातो असे गदिमा गजानन दिगंबर माडगुळकर, प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगुळकर यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजेच गदी माडगुळकर. चैत्रवन, पुरिया, वैशाख या काव्यसंग्रहाची निर्मिती करणाऱ्या गदिमांनी चैत्रवन ह्या त्यांच्या काव्यसंग्रहातून प्रस्तुत गीताची निर्मिती केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच आपण टीव्हीवर गीत रामायण बघितलं आणि हे गीत रामायण मराठीतून रचण्याचं काम जे आहे ते गदी माडगुळकरांनी केलेलं आहे. स्वये श्री राम प्रभू ऐकती कुशल रामायण गाती, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे यांसारख्या सुश्राव्य रचना, पाहुनी रघुनंदन सावळा लाजली सीता स्वयंवरला यांसारख्या कोमल भावनांची रचना, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेळे पिल्लू तयात एक, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा, कानडा राजा पंढरीचा यांसारख्या बहुमोल सुश्राव्य गीतांची निर्मिती करणारा दिग्गज म्हणजेच कवी गदी माडगुळकर. कुणी एक कवी म्हणतो, स्वातंत्र्या रे तुझ्याच साठी शहीदांच्या या उभ्या गुळ्या, सडा शिंपीला रक्ताचा अन आहुतींच्या पायघड्या, आहुतींच्या पायघड्या. असंच काहीस हे गीत म्हणजे वंदे वंदे मातरम. आणि आपल्या अलौकिक प्रतिभा आविष्कारामध्ये गदी माडगुळकरांनी वीर भारतपुत्रांच्या हौतात्म्याच्या आहुतीबद्दल आपल्या ओथंबलेल्या शब्दांनी या गीताची कशी निर्मिती केली आहे बघा. भावभावनांचा कसा उत्कट आविष्कार जो आहे ते या कवितेला लाभला आहे तो बघा. वेद मंत्रा उनी आम्हा वंदे वंदे मातरम, वेद मंत्रा उनी आम्हा वंदे वंदे मातरम. अनेक वेद उपनिषदांनी मराठी पुरातन पुराण संस्कृती जी आहे ती प्रज्वलित झालेली आहे. आणि या वेदमंत्रांपेक्षाही, ऋचांपेक्षाही, उपनिषदांपेक्षाही सगळ्यात प्रिय असलेला मंत्र भारतीयांसाठी कोणता असेल तर वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे म्हणजे पूजनीय. वंदे या शब्दाचा अर्थ होतो वंदनीय किंवा पूजनीय. सगळ्यात मनातून भावणारा उत्कट असा मंगल शब्द जर आम्हासाठी कुठला असेल तर वंदे वंदे मातरम. मातरम म्हणजे त्या आईला, त्या माऊलीला माझे नमन असो. काय म्हणतात कवी? माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, आहुतींनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. तुम्हाला माहिती आहे की भारतावर ब्रिटिशांचं 150 वर्ष राज्य होतं आणि या ब्रिटिशांच्या अन्यायाला, अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी जीवांचं रान करून क्रांतिकारकांनी आपल्या आहुती दिलेल्या आहेत. आणि माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ जसा असावा, प्रखर होमकुंड जसा असावा आणि जीवाची तीळ मात्रही पर्वा न करता अनेक क्रांतिकारकांच्या प्राणांच्या आहुतींनी हा मंत्र जो आहे कोणता वंदे मातरम हा कसा झालेला आहे? पुलकित झालेला आहे, सिद्ध झालेला आहे. आणि म्हणून चराचरामध्ये वंदे मातरम या मंत्राचं स्थान जे आहे ते अलौकिक मानले गेलेले आहे. कारण त्या होमकुंडामध्ये, त्या यज्ञामध्ये लाखो वीर जवानांच्या, शहीदांच्या, क्रांतिकारकांच्या, प्रखर विचारवंतांच्या अनेक प्रकारे, काही तर आपल्याला माहिती आहे आणि काही
इतिहासाच्या पानाआड गेलेली अनेक सोनेरी उत्सव मूर्ती आहेत, दैदिप्यमान प्रखर अनेक दिग्गज आहेत ज्यांची बलिदानाची गाथा आपल्याला माहीत सुद्धा नाही, आणि अशांच्या आहुतींनीच या मंत्राला काय केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे, पावन केलेलं आहे, पवित्र पुलकित केलेलं आहे असे कवी म्हणतात. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, टिळक, गांधी, नेहरू, अनेक लाला लजपत राय, चंद्रशेखर आझाद, झाशीची राणी, काय केले यांनी? सगळ्या मृत शहीदांच्या डोक्यामध्ये काहीतरी एक गोळी बारूद भरावी किंवा एका कुठल्या तरी नवचैतन्याने त्यांना स्फूर्ती द्यावी असा एकच मंत्र ठासून भरला, आणि तो मंत्र होता वंदे मातरम. याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले. ज्या क्रांतिकारकांच्या भावना मुरदाळ झाल्या होत्या, ज्या गुलामगिरीच्या शृंखला आम्ही करकचून बांधून ठेवल्या होत्या, त्या दूर करण्याचं काम, त्या तटतटा तोडण्याचं काम जर कोणी केलं असेल, भारत मातेला या जोखडातून मुक्त करण्याचं काम, तर तो एकमेव मंत्र होता वंदे मातरम. वंदे मातरम. शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले. उद्दिष्ट एकच होतं. जहाल पक्ष होता, मोगळा पक्ष होता, शस्त्रधारी होते, संगीनधारी होते, आणि कायम शांतीचा पुरस्कार करणारे क्रांतिवादी विचारवंत देखील या लढ्यात हिरिरीने भाग घेत होते. सायमन गो बॅक असो, गरिबी हटाव असो, किंवा भारत माता की जय असो, जय जवान जय किसान असो, सगळ्यांचं सार एकाच मंत्रामध्ये दडलेलं होतं, आणि तो मंत्र होता वंदे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. शस्त्रहीना एक लाभो शस्त्र वंदे मातरम. शस्त्रधारी असो, शस्त्रहीन असो, शस्त्रविहीन असो, बिना शस्त्राचा असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तोंडचाही एक शब्द एवढे हाल झाले, पण शेवटपर्यंत स्वातंत्र्यवीराच्या मुखामध्ये देखील एकच शब्द गाजला, तो म्हणजे वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आपल्या तिसऱ्या कडव्यामध्ये गदिमा म्हणतात, निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी. नुसतं लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण नाही, तर निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजुनी. या मंत्राची निर्मिती तर केलीच, पण शब्दापेक्षा कृती महत्वाची असते मित्रांनो, आणि तसे आचरण झुंजून आपल्या देशाच्या बलिदानाची गाथा आपल्या रक्ताच्या क्षितिपटाने रंगवून हा मंत्र त्यांनी सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाऊन. त्यांच्या या कर्तव्याची कुठेतरी लेखाजोखा घेतला गेला, कुठेतरी त्यांच्या कर्तव्याचा हिशोब मांडला गेला, आणि हे शहीद, हे हुतात्मे स्वर्गलोकामध्ये पुण्यपदावर जाऊन बसले. विद्यार्थी मित्रांनो, गात यांच्या आरतीचे गीत वंदे मातरम. जयोस्तुते जयोस्तुते श्री महन मंगले यशोयुताम वंदे. अशाच प्रकारे ही देखील बलिदानाची गाथा एकाच मंत्राच्या आरतीने गायला गेली, आणि तो मंत्र कुठला होता? वंदे मातरम, वंदे मातरम. अशा या प्रखर देशभक्तीच्या ललाटावर लिहिला गेलेला एक उत्स्फूर्त देशभक्ती परगीताचा काव्य प्रकार म्हणजे गदिमांची अजब गजब काव्यलेखनी. यातले काही शब्द बघूया. वंद्य म्हणजे पूजनीय, मुक्तता म्हणजे सुटका, मुक्तता, सुटका. त्यानंतर आहुती म्हणजे बलिदान, आहुती म्हणजे बलिदान. सिद्ध म्हणजे तयार. त्यानंतर मृत म्हणजे भावनाविहीन.
शस्त्रधारी म्हणजे शस्त्र धारण केलेले, शस्त्रहीन म्हणजे बिना शस्त्रांची. निष्ठुर याचा अर्थ होतो क्रूर. शांतीवादी म्हणजे शांततेचा पुरस्कार करणारे. निर्मिणे म्हणजे रचना करणे. आचरणे म्हणजे वागणे. हुतात्मे म्हणजे शहीद. झुंजणे म्हणजे लढणे. गातयांच्या म्हणजे त्यांच्या असे काही थोडेफार क्लिष्ट वाटणारे शब्दार्थ या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले आहे. या कवितेचा हेतू ही कविता गेय स्वरूपात तुम्हाला कळावी. भावार्थ, रसास्वाद, आशय गर्भिता आणि रसग्रहण सुश्राव्य स्वरूपात तुम्हाला कळून गदिमांची सुश्राव्य रचना तुमच्यापर्यंत पोहोचवावी या उद्देशाने या कवितेचा मतितार्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. नवीन पुढचा पद्य वा गद्य पाठ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.